4-5 दिवसापासून तुम्ही एकच विचारत होतात की दीदी तू व्हिडिओ का नाही टाकत, पण माझ्या आवाजावरून तुम्हाला समजलं असेल एवढा जास्त घसा बसलाय ना, अजिबात इच्छा नव्हती की असा व्हॉइसवर मी तुमच्यासोबत शेअर करावा. म्हणजे माझा असा आवाज येतोय ना, असं वाटतंय दुसरंच कुणीतरी बोलतंय. चला घरातलं पटकन आवरलं, कारण फायनली आज आमचं कपाट येणार होतं. याची मी खूप वाट पाहिली होती. अजून तर ड्रेसिंग टेबल येणं बाकी आहे आणि या कपाटाची जागा तर कितीतरी दिवसापासून सिलेक्ट करून ठेवली होती की ही ते लावायचे आपल्याला. अजून याच्यामध्ये बरेच चेंजेस करायचे आणि याचे दरवाजे पण फिटिंग करायचे, पण घरातली लेकरं इतकी आसबळ असतात ना, म्हणून हे साईडला बेडच्या बाजूला मी ठेवली होती, जेणेकरून त्यांच्या अंगावर नको पडायला. आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते सगळं फिटिंग करून झालं की मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर रवा भाजून घेतला आणि दक्षूसाठी मस्त इथे पनीर बनवलं होतं. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, मग ती पण मी तुमच्यासोबत लवकरच डिटेलमध्ये शेअर करेल. आता दक्षूसाठी ना ह्या 2 पेन्सिल फिक्स आहेत, म्हणजे दादा स्टडी करायला बसला ना की ह्याला पण स्टडी करायचा असतो. आता दादा गेलेला आहे बाहेर, म्हणून कसा पळत सुटलाय पाहिलं ना. त्याला मी कढीपत्ता आणायला पाठवलं होतं आणि ह्याला सुद्धा त्याच्या मागे जायचं होतं. घरातली बरीचशी कामं आता करून झालेली आहेत, मस्त घर चकाचक झाले आणि हे दक्षूचं वॉर्डरोबचा कव्हर धुणं बाकी होतं. याची जर लिंक हवी असेल ना, तर मला लिंक कशी कमेंट करा, मी तुम्हाला सेंड करते. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आज मस्त डाळ भात बनवलं होतं आणि डाळ माझ्याकडून एवढी पातळ कशी झाली होती काय माहीत. एकीकडे भात लावला आणि पटकन इथे भेंडी आणि कारलं कापून घेतलं. कारल्याची भाजी मला काही आवडत नाही, पण असतं मिठामध्ये ना मस्त तव्यावरती कडक बनवायचं, खूप छान लागतं. आणि असा होता कालचा दिवस. आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.